एक अफर्मेशन हे करायचं. हां तुम्ही गाण्याचा आवाजच नाही जात नाही अफर्मेशन सगळं बोलायला आणि काय बोलायचं शुभ किती शुभ म्हणणार नेमकं काय शुभ बोलायचं पण मी प्रार्थना जेव्हा आपण सतत म्हणतो की नाही त्यावेळेला आपल्या मानसिकतेमध्ये परिवर्तन होतं आपल्या मनाचं परिवर्तन होतं आणि मग ते मन हळूहळू चांगलं बोलायला लागतं म्हणजे जेव्हा आपल्या मनात वाईट विचार येतात तेव्हा मन तुम्हाला सांगतं की स्वतः वाईट विचार करतो तर आपलं मन म्हणजे कसं माहिती आहे का छोटा उतरी वस्तू की नाही त्याप्रमाणे ते चंचल आहे आता इकडे बोलायला तिकडे असं इकडे बरोबर असतं असे चंचल आहे आपल्यासारखं ते तुला म्हणणार आहे ते एका जागी स्थिर राहते मग हे मनाला स्थिर करण्यासाठी तुम्ही ही प्रार्थना दिलेली आहे आपल्याला शुभ विचाराचं मी मला म्हटलं आणि शुभ विचार करायचे तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता एखादी गोष्ट आपल्याला चांगली आली की मला आता एखादं घर हवं आहे किंवा एखादी गोष्ट आयुष्यामध्ये माझ्या जीवनात चांगली आली त्याचा विचार आपण करायला लागतो आणि करता आपण पुन्हा कुठेतरी अशा ठिकाणी जातो की वाईट विचार तिकडे येऊन आपल्या विचारांवरती ताबा मिळतात आणि आपण विसरून जातो की आपण काय करतो मग ही प्रार्थना आज आम्ही तुम्हाला इथे देऊन जातो जेव्हा असं होतं त्या वेळेला नक्कीच ही प्रार्थना सुरू करायची जेव्हा तुम्ही असं करत जा तेव्हा हळूहळू मगाशी म्हटल्याप्रमाणे ही प्रार्थना तुमच्या मनाचा ताबा घेईल आणि मग आपल्याकडून सगळं चांगलं होईल आणि जेव्हा आपण शुभ विचार करणार शुभ चिंतन करणार तेव्हा आपल्या आयुष्याचं सोनं होणार हे सांगणारं मी आता आपल्यासमोर सादर करण्याचा अर्थ नाही शुभ चिंतावे शुभ इच्छावे म्हणजे काय शुभ म्हणजे काय चांगलं शुभ म्हणजे काय चांगलं सुंदर ते आपल्या उपयुक्त जे आहे असे चांगले विचार करायचे म्हणजे बघा परीक्षा आली तुम्हाला काय वाटतं किती वाटतं की नाही थोडा अभ्यास झालाय का आपल्या मुलं पेपर चांगला जाईल का मी पास होणार की नापास होणार किती वाटत असते की नाही मग मी किती करायची नाही शुभ विचार करायचे काय म्हणायचं माझा अभ्यास छान झालेला आहे मला पेपर खूप छान जाणार आहे आणि आम्ही सर्व मुले पास होणार आहोत असे चांगले विचार करायचे कळलं मुळे असं सांगणारं विचार आपल्याला सांगण्यात आली ऐका हां आणि बाकीच्या गावाला जवळ सगळ्यांनी काय करा पुन्हा एकदा